नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने आपण श्री स्वामी चरणी श्री स्वामी समर्थांची सप्तशती या पोथीला सुरुवात केलेली आहे. त्यामधील आजचा हा 6वा अध्याय. प्रथम या अध्यायात काय आहेत त्याचे संक्षिप्त माहिती जाणून घेऊया. या 6व्या अध्यायात अक्कलकोट गावातील ग्रामस्थ कार्तिक स्वामींच्या यात्रेला गेले. रामशास्त्री नावाच्या भक्तांना मात्र श्री स्वामी समर्थांशिवाय दुसरा कोणीच देव नव्हता. ते स्वामी समर्थाच्या आश्रमात सेवा करीत राहिले. श्री स्वामी समर्थांनी त्यांना कार्तिक स्वामीच्या रूपात दर्शन दिले. आणखी एक कथा इथे वर्णन केलेली आहे. श्री स्वामी समर्थ मातीचे सोने करतात, सर्पांचे सोने करतात, हाडांचे सोने करतात. आपले दारिद्र्य ते नक्की दूर करतील अशा श्रद्धेने एक गरीब मनुष्य श्री स्वामी समर्थांची सेवा करीत होता. एकदा श्री स्वामी समर्थ हाडाच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसले. काही हाडे उचलून त्या भक्ताला दिले आणि घरी जाण्यास सांगितले. फडक्यामध्ये हाडे बांधून तो मनुष्य गावी निघून गेला. घरी जाऊन पाहतो तर काय हाडाचे सोने झालेले होते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर या ओवीबद्ध 6व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री दत्त परब्रह्माय स्वाहा. राहोणी या चराचरात भक्तांचा उद्धार करीत ऐसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला. लीला विग्रही समर्थ लीला करीती अनंत. जना सन्मार्गी लावित अनेक लीला करोनिया. रामशास्त्री नामे भक्त होता पहा सेवा करीत. अक्कलकोटी राहत स्वामी सेवा करीत असे. गावातील ग्रामस्थ निघाले कार्तिक स्वामी यात्रेस. तूही चल म्हणती त्यास यात्रा करून येऊया. तो म्हणे स्वामी समर्थ तेच असती प्रत्यक्ष दत्त. त्यांची सोडून व्यर्थ जत्रा पाहावया का जावे. ऐसे म्हणून रामशास्त्री राहिला स्वामी सेवेसी. असो कार्तिक पौर्णिमेसी विचित्र प्रकार पाहत असे. समर्थाकडे असे पाहत प्रकाश पडे अकस्मात. स्वामी रूप धरीत कार्तिक कुमार स्वामींचे. पाहुणी करी नमस्कार रामशास्त्री वारंवार. म्हणे तू दत्त दिगंबर सर्व रूपे तुझी देवा. माझा स्वामी समर्थ सर्व देव राहती त्यात. ऐसे म्हणून लोकांप्रत रामशास्त्री सांगत असे. एक गरीब भक्त येई समर्थ दर्शनाप्रत. दारिद्र्य गाजले बहुत म्हणून प्रार्थी स्वामींना. राहिला सेवा करीत झाडणे सारवण करीत. त्रिकाल नमस्कार करीत ऐसा राहे तेथवरी. एके दिवशी अकस्मात उठोनी जाती स्वामी समर्थ. त्यांचे पाठी हा गृहस्थ आपणही जात असे. हाडकाच्या ढिगाऱ्यावर जाऊनी बैसती दत्त दिगंबर. हात जोडून समोर भक्त उभा राहत असे. काही हाडे उचलोन घे म्हणती तया लागून. भक्त प्रसाद समजोन सारी हाडे घेत असे. फडक्यात हाडे बांधून ठेवी खांद्यावरी टाकून. पुन्हा हात जोडून उभा राहे तेथवरी. समर्थ आज्ञा करीत जा आपुल्या घरी म्हणत. घरी जाऊन पाहत सुवर्ण झाली हाडे ती. गेले त्याचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत. ऐसा महिमा अगाध श्री स्वामी समर्थांचा. कुणास रामाचे रूपात, कुणा शिवकृष्ण दत्त रूपात, कुणा देवी विठ्ठल रूपात दर्शन दिदले स्वामींनी. कुणा गणेश दिसत, कुणा दुर्गा रूपात, कुणा हनुमान रूपात दर्शन दिदले स्वामींनी. कोडक नामे अमेरिकेत प्रसिद्ध फोटो कंपनी असत. त्या कंपनीने मुंबईत स्टुडिओ एक काढला. स्टुडिओ मालक मणी म्हणत सिद्धांचा देश भारत. सिद्धांचा फोटो प्रथम काढावा म्हणत. कॅमेराने आपुल्या म्हणून चौकशी करीत. कळे त्यासी अक्कलकोटात असती साक्षात दत्त. स्वामी समर्थ नावाने तो येई अक्कलकोटात. स्वामींची फोटो काढीत धुवोनी मग आणीत. दावी फोटो स्वामींना स्वामी फोटो पाहत. एका भक्तासी दावीत तो भक्त म्हणे सुंदर फोटो आहे दत्तांचा. तो दुसऱ्यांसी देत. त्यासी देवी दिसत, तिसऱ्यासी कृष्ण दिसत. त्याचा फोटो माझारी कृष्ण राम कृष्ण. कुणा राम कुणा कृष्ण, कुणा देवी कुणा दत्त, कुणा विठोबा कुणा दिसत.
एकाच फोटो माझारी फोटोग्राफर चिडत, हा तमाशा काय म्हणत फोटो काढून घेत, हातातून ती भक्तांच्या पुन्हा फोटो समर्थासी देत, समर्थ फोटो त्यासी दावित, मी असा आहे का पुसत, फोटो धावून तया लागी फोटोत दिसे माकड, पाहुनी सर्व दिगबूड म्हणती ही अवघड, लीला स्वामी समर्थांची ऐशा लीला करीत, भक्ता सन्मार्गी लावित. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिले तयांच्या लीला अनंत, येथे पाहतो संक्षिप्त श्री गुरुचरित्र अनंत. कोणी कैसे वर्णावे हाडाचे सोने करीत, सर्पाचे सोने करीत भक्त इच्छा पुरवीत, समर्थ स्वामी सद्गुरू भक्त काम कल्पद्रुम, ऐसे त्यांचे महिमान तो दत्त दयाळू पूर्ण. अक्कलकोटी राहिला रामानंद बीडकर, समर्थांचे शिष्य थोर तयासी दत्त साक्षात्कार, समर्थ कृपे होत असे सिद्ध तयासी करीत, करी लोक कल्याण म्हणत नर्मदा किनारी देत, दर्शन रामानंदासी स्वामी भक्त बाळप्पा, स्वामी सूत स्वामी कुमार कृष्णाप्पा मैदर्गीचा सिद्धप्पा, ऐसे भक्त समर्थांचे गोपाळ बुवा केळकर, तैसेची सिद्ध जांभेकर सुरतकर बरडकर, सिद्ध शिष्य समर्थांचे सचिदानंद स्वामी कुमार, सिद्धाबाई चेंबूरकर सीताराम दिगंबर, सिद्ध शिष्य समर्थांचे रामचंद्र भेंडे नामी भक्त, असे मुंबईत राहत शिवभक्ती करीत, अखंड शिवासी ध्यातसे नित्य करी शिवध्यान, तेने शिव झाले प्रसन्न शिव म्हणे सावधान, सांगेन गुज तुझ लागी अक्कलकोटी सांप्रत, सदेहाने मी राहत तुझी वाट पाहत, आहे तेथे बैसलेला शिव आदेशानुसार, अक्कलकोटी जाई सत्वर स्वामी समर्थ श्री शंकर, पाहोनी तृप्त होतसे क्षणात विष्णू रूपात, श्री स्वामी दिसो लागत पुन्हा ब्रह्मा स्वरूपात, दिले दर्शन स्वामींनी प्रथम भेटीत तीन रूपात, त्यासी स्वामी दर्शन देत रामचंद्र विस्मित होत, पाहुणी रूपे समर्थांची कळवळूनी प्रार्थना करीत, निज स्वरूप दावा म्हणत हासुनी स्वामी समर्थ, म्हणती लो हम आ गये ऐसे म्हणून स्वामी समर्थ, पुन्हा निजरूपी धारण करीत रामचंद्र होई सिद्ध, समर्थ कृपे करोनिया तात महाराज म्हणून, नंतर ते होतीस प्रसिद्ध मठ करीती मुंबईत, ऐसे कार्य समर्थांचे नृसिंह सरस्वती साधक, योग साधना करीत भूत हटयोगा ते आचरित, धोती बसती इत्यादी परी समाधीन लागत, वासुदेवमय जगत ऐसा अनुभव कोण देत, म्हणून चिंता करीती ते स्वामी कीर्ती ऐकून, करीती प्रज्ञापुरी प्रयाण स्वामीसी नमन करोन, क्षणभर उभे राहती ते आज्ञाचक्र भेदन, श्लोक म्हणती गुरु आपण साधक होती समाधी मग्न, अद्भुत लीला समर्थांची अष्टोप्रहर समाधीत, स्वामी नृसिंह सरस्वती राहत ऐसी लीला अद्भुत, श्री दत्त स्वामी समर्थांची हरिभाऊ नामे भक्त, मुंबईसी होता राहत समर्थांसी नवस करीत, कर्ज आपुले फिटावे कर्ज फिटता दर्शना येत, स्वामी समर्थ नमस्कारित स्वामी तया ते म्हणत, सूत व्हावे माझा तू ते मग संन्यास घेत, स्वामी सूत नाम घेत मठ स्थापिती मुंबईत, लोकोद्धारा कारणे स्वामी सुताची कीर्ती होत, हजारो लोका उद्धारित भक्ती मार्गाते लावित, ऐसा महिमा स्वामींचा नाना पारशी नामक, होता मुंबईत राहत नेत्र जाती अकस्मात, काही त्यासे दिसेना स्वामी सुतांचे दर्शनार्थ, भक्तजन त्यासे नेत डोळ्यास लाविती हात, श्री स्वामी सूत तेधवा तत्काळ दिसो लागत, लोक होती चकित पारशी लोक बहुत, एवो लागले दर्शना श्री स्वामी समर्थ, ईश्वर असती साक्षात ऐसे पारशी भक्त, म्हणू लागले तेधवा मुंबईहून असंख्य भक्त, अक्कलकोटी येऊ लागत स्वामी त्यांचे सांगत, स्वामी सूत मीच असे घ्यावे
घ्यावे स्वामी सुतांचे दर्शन, त्या रूपे मुंबईत जाण मी आहे अनमान. मणी काही आणू नका मुंबईहुनी प्रज्ञापुरात, येता कोणी दर्शनार्थ स्वामी सुतांची सेवा करीत. राहा म्हणून सांगती त्या जो स्वामी सुतांसी सेवित, त्यांच्या मनोकामना पूर्ण होत ऐसे स्वामी समर्थ. स्वये सांगती लोकांना ऐसे श्री स्वामी सूत, जव अवतार समाप्ती करीत स्वामी समर्थ दुःखित. होती पहा ते धवा, गुरु आधी शिष्य गेला, बापा आधी पुत्र गेला. श्री स्वामींचा कळवळा, स्वामी सुतावरी ऐसा होत हो. असो स्वामी सुतानंतर मुंबईत राहिले स्वामी कुमार. स्वामी कार्य निरंतर पुढेच त्यांनी चालवले स्वामी सुतांचे अनुज. श्री स्वामींचा कीर्तिध्वज मुंबईत उभारीत सहज. ऐसा महिमा तयांचा ऐसे स्वामी समर्थ. लोकोद्धारा तळमळत त्यांचे चरित्र संक्षिप्त. येथे तुम्हा सांगतसे हा ग्रंथ नव्हे कल्पवृक्ष. भक्त इच्छा पुरवीत श्री स्वामी समर्थ, राहे शब्दी भरोनिया. अध्याय 6 ओवी संख्या 70. अध्याय 6 येथेच पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.